हाय हॅलो फ्रेंड, दिस इज हरी मोरे आणि यू आर वॉचिंग हरी बोल इंग्लिश। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सगळ्यात सुरुवातीची स्टेप जी असते इंग्रजीमध्ये, इंग्रजी बोलण्यासाठी शिकण्यासाठी बोलणं शिकण्यासाठी। तर सगळ्यात महत्त्वाचं असतं सुरुवातीला प्रोनाउन माहीत असणं। प्रोनाउन इंग्रजीमध्ये जास्त शब्द नाहीत मित्रांनो, व थोडेसे आहेत। बघा, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जे शब्द पाठ करावे लागतात, जे शब्द माहीत असणं गरजेचे असतात। अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही घरीही बसल्या शिकू शकता। आता तुम्ही जर का पालक बघत असाल तर पालकांनीही लक्ष द्यायचे, मुलांना प्रोनाउन शिकवणं गरजेचं आहे। प्रोनाउन म्हणजे नेमकं काय असतं मित्रांनो? तर बघा, प्रोनाउन म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, म्हणजे एखाद्याच्या नावाऐवजी। बघा, जसं की बघा, आता मी म्हणलं राघव हा मुलगा आहे, राघव हुशार आहे, राघव रोज शाळेत जातो, राघव कोणाशी बोलत नाही, राघव कोणाशी भांडत नाही, राघव रोज आंघोळ करतो, राघव इतरांना चिडवत नाही। हे शब्द आता राघव 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 म्हणण्यापेक्षा मी त्याऐवजी काय बोलू शकतो? बघा, राघव रोज शाळेत जातो, तो रोज आंघोळ करतो, तो शांत मुलगा आहे, तो हुशार मुलगा आहे। आता या ठिकाणी मी त्याच्या नावाऐवजी काय यूज केलं? तर प्रोनाउन यूज केलं। म्हणजे इंग्रजीमध्ये त्याचं काय झालं? प्रोनाउन। तो हा शब्द यूज केला मी मराठीमध्ये, काय केला? तो हा। तर तशाच प्रमाणे म्हणजे नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला प्रोनाउन असं म्हणायचं। आय होप मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल। बघा, तसेच काही शब्द आहेत। आय म्हणजे मी, तर आय आपल्याऐवजी आपलं नाव स्वतः आपण घेत नाही, त्याऐवजी आपण आय वापरतो। त्यानंतर बघा, यू, यू म्हणजे काय? तू। सारखं समोरच्याचं नाव घेण्यापेक्षा आपण त्याऐवजी प्रोनाउन काय वापरतो? तू वापरतो। ही म्हणजे काय मित्रांनो? तो। म्हणजे बघा, समजा एक जण असेल आणि मुलगा असेल आणि तो थर्ड पर्सन, म्हणजे इथे असू नसू काहीही फरक पडत नाही, आणि आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं आहे। म्हणजे बघा, तो खूप हुशार मुलगा होता, तो शाळेत जात होता, अशा प्रकारे बोलायचं असेल तर त्यासाठी आपण ही वापरतो। त्यानंतर बघा, सी। आता सी कशासाठी वापरतो? बघा, गर्ल असेल, एखादी एक मुलगी असेल आणि ती दूर असेल किंवा इथे असेल, कुठेही असेल, तिचा जर का आपल्याला बोध घ्यायचा, म्हणजे तिला उद्देशून आपल्याला म्हणायचं असेल ती खूप हुशार मुलगी आहे, ती वेडी आहे, ती माझ्यासोबत भांडते, असं म्हणायचं असेल तर त्यावेळेस आपण शीचा यूज करू शकता। तर ती आनंदी आहे, शी इज हॅपी, म्हणजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी शी यूज करू शकतो। आता वी कशासाठी असतं? बघा, वी, वी म्हणजे अनेक जण असतो आपण, फर्स्ट पर्सन आहे। वी जर का अनेक जण असतो आपण आणि आपल्याला म्हणायचं असतं आम्ही शाळेत जातो, आम्ही अभ्यास करतो, आम्ही रोज सकाळी लवकर उठतो, असं म्हणायचं असेल तर वीचा यूज करतो मित्रांनो। आय होप मित्रांनो तुम्हाला हे प्रोनाउन समजलं असेल। एक ईट हे प्रोनाउन असतं। ईट म्हणजे निर्जीव वस्तूसाठी किंवा प्राण्यासाठी यूज करतो। जसं की बघा, हा पेन आहे, तो फॅन आहे, असं सांगायचं असेल आपल्याला तर त्या ठिकाणी आपण ईटचा यूज करतो। मित्रांनो, तुम्हाला प्रोनाउन समजले असतील। प्रोनाउन शिकणं खूप गरजेचं आहे, हे तुम्ही लिहून घ्या, लिहून घेतल्यानंतर याचा सराव करा। आय होप मित्रांनो तुम्हाला प्रोनाउन समजले असतील। काही अडचण असेल तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुमचा सोडवण्याचा प्रयत्न करेन। थँक्यू मित्रांनो।